ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुन्हा एकदा सगळे मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वीरेंद्र पवारजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल या सेगमेंटची। मराठा मोर्चाचे समन्वयक आहात आपण। एका बाजूला मुंबईच्या मध्ये एंट्री करण्यासाठी अगदी काही तास शिल्लक राहिलेले आहेत, लगेच आंदोलनाला सुरुवात होईल। मात्र एक दिवसाचं जर आंदोलनाची परवानगी मिळत असेल, एक दिवसामध्ये आरक्षण देखील मिळेल अशी अपेक्षा आहे का? वीरेंद्र पवार, आताच्या काळामध्ये आणि सरकार ज्या प्रगतीने काम करतं त्याच्यामध्ये एक दिवसामध्ये पण आरक्षण मिळू शकतं ना। काय 45 वर्षाची लढाई आहे ती। आज नरेंद्र पाटील समोर बसलेत। 22 मार्च 1982 रोजी अण्णासाहेब आत्महत्या करून गेले मराठा समाजासाठी, आणि आज पुन्हा एकदा मराठा समाजाला 40-45 वर्ष ज्यावेळी मराठा समाज आज मुंबईमध्ये येतोय, त्यामुळे आमची जबाबदारी आहे। आज त्यांचेही वडील नाहीत, माझेही वडील नाहीत हयात, परंतु आज आमची जबाबदारी आहे की येणाऱ्या मराठा समाजाला इथे आपण त्यांच्यासाठी थांबलं पाहिजे। एक दिवसाची लढाई असो, 10 दिवसाची लढाई असो, आपण मराठा समाजाची आहोत, आम्ही थांबणारच इथे मराठा समाजासाठी। मागणीचं आणि जे कायदेशीर आहे, एक दिवसाची तुम्ही जे सांगितलं, एक दिवसाची ही लढाई आहे, होईल का एका दिवसामध्ये? आणि जे ॲप्लिकेशन्स आम्ही केलेले आहेत ते आम्ही केलेले आहेत 31 मेला। जे नवीन गॅझेट काढलं गेलं ते काढलं गेलं 26 ऑगस्टला। सुनावणी 26 ऑगस्टला होते। गॅझेटची कॉपी 26ला रात्री 8 वाजता आमच्याकडे एक कॉपी पडते। त्या बेसिसवरती आम्ही लगेच 27 तारखेला ॲप्लिकेशन करून मूव्ह करून आम्ही परमिशन घेतली। पण त्याच्यामध्ये जसं मोठा पाऊस वगैरे पडला मुंबईत की कसं सांगतात, आज 200 सेंटीमीटर पडला, 300 सेंटीमीटर पडला, अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली। अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली ना आमच्यावरती। नवीन कायदा आणला तुम्ही सकाळी लगेच बनवून तयार ताबडतोब, तो आमच्याकडे लादलात, मग आमची पण अपवादात्मक परिस्थिती आहे। 31 मेचं आमचं ॲप्लिकेशन आहे, त्याच्यानंतर पुन्हा दुसरं ॲप्लिकेशन 28 जुलैचं आहे। आणि मग अशा वेळी ज्यावेळी अशी परिस्थिती येते त्यावेळी आम्ही सांगितलं, म्हणून आम्ही ताबडतोब ॲप्लिकेशन्स केले की ह्याच्यामध्ये आमचे जे अर्ज आहे ते कन्सिडरेशनमध्ये घ्यावेत। टाईमचं जे क्लॉज ह्याच्यामध्ये टाकला आहे तो शिथिल करण्यात यावा, दिवस जे आहेत ते शिथिल करण्यात यावेत। बाकी स्टेज असतील, सिस्टम असेल, बॅनर असेल, ह्या सर्व गोष्टी ज्या पाळण्यासारख्या आहेत तर ताबडतोब आम्ही केलं। स्टेज 10 बाय 10चाच बनणार, मोठा बनणार नाही। बॅनर देखील 10 बाय 10चाच बनणार, उंची पण 5 फुटाच्या वरती असणार नाही। ज्या त्या गोष्टी आहेत ज्या ज्या आपल्याला शक्य आहे करण्यासारख्या त्या आपण पूर्ण करतो। म्हणजे कायदा आहे म्हणून काय कायद्याला हे करायचं म्हणून सर्वच हे नाही करत। ज्या ज्या शक्य आहेत त्या त्या सर्व ज्या पूर्तता त्या आम्ही करणार, परंतु जिथे जिथे शक्य नाही आहे त्या शिथिलतेचे अर्ज देखील आम्ही ताबडतोब केले। शिथिलता मिळणार का नरेंद्र पाटील जी? अगदी थोडक्यात शिथिलता हा विषय पोलीस डिपार्टमेंटचा